नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, होलिका दहन आपण 2 मार्च रोजी सायंकाळी करणार आहोत. आता बघा, या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहन केल्यानंतर जी राख शिल्लक राहते या राखेचे अत्यंत प्रभावी असे उपाय बघणार आहोत. मुलांसाठी, घरातील बाधा दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे अतिशय अत्यंत प्रभावी काही उपाय आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. सर्वात अगोदर होलिका दहन झाल्यानंतर जी राख शिल्लक राहते ही राख आपल्याला थोडीशी घरी घेऊन यायची आहे. आता होळी पेटवल्यानंतर राख ही गरम असते. गरम गरम राख घेताना थोडं तुम्ही काळजी घ्या, चटका बसू शकतो किंवा ती राख थंड झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तुम्ही ही राख घरी एका वाटीत आणू शकतात. घरात जर का वाईट बाधा असेल, घरात जर का क्लेश होत असतील, इतर वाईट गोष्टी असतील किंवा इतर नकारात्मक गोष्टी असतील, तर ह्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला आपण जी राख आणलेली आहे त्यातील थोडीशी राख एका वाटीमध्ये घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला जाड मीठ टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे. हे सर्व एकत्र करून ही वाटी आपल्याला घरात अशा ठिकाणी ठेवायची आहे की त्या ठिकाणी कोणालाही ती वाटी दिसणार नाही. संपूर्ण वर्षभर तुम्हाला ही वाटी अशीच एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकतात किंवा एखाद्या उंच ठिकाणी तुम्ही वर्षभर ही वाटी ठेवू शकतात. आता पुढच्या वर्षी होळीच्या दिवशी पुन्हा आपल्याला धुलीवंदनच्या दिवशी ही राख घरी घेऊन यायची आहे. पुन्हा याच पद्धतीने राख, जाड मीठ आणि मोहरी घ्यायची आहे. ही वाटी पुन्हा आपल्या घरात ठेवायची आणि अगोदरची वाटीत ठेवलेली राख, मीठ आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. यामुळे आपल्या घराची भरभराटी होते, घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील वाईट बाधा दूर होतात. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. अगदी सोपा उपाय आहे, आपण आवर्जून करायचा आहे. होलिका दहनानंतरची राख अत्यंत पवित्र मानली जाते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारी मानली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही राख घरी आणून आपल्याला कपाळावर तिचा टिळा लावायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या कपाळावर तुम्हाला राखेचा टिळा लावायचा आहे. असं केल्यास आरोग्य व सौभाग्य लाभतं. त्याचप्रमाणे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ही राख घराच्या कोपऱ्यात तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे. प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला चिमूटभर किंवा हाताने थोडी थोडी राख तुम्हाला ही टाकायची आहे. यामुळे घरात काही वास्तुदोष असतील, वाईट बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, तर ह्या दूर होण्यास मदत होतात. त्याचप्रमाणे बघा, दुसऱ्या दिवशी आपण अंघोळ करतो त्यावेळेस आपण प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर ही राख टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे देखील आपल्याला वाईट बाधा बाधत नाही. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही राख टाकून त्यांना अंघोळ घालायची आहे किंवा त्यांच्या अंगाला राख चोळून लावून अंघोळ घालायची आहे. यामुळे लहान मुलांना कुठल्याही प्रकारची उन्हाळ्याची बाधाही होत नसते. आता पहिल्याच्या काळात बघा, दुसऱ्या दिवशी होळी पुन्हा पेटवून यावर विटा मांडून चुलीसारखं छोट्याशा पातेल्यात पाणी गरम केलं जायचं आणि ह्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घातली जायची. यामुळे मुलांना उन्हाळ्याची बाधा होत नाही असं म्हणतात. आपण अंघोळीच्या पाण्यात राख टाकून प्रत्येकाने ही अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे ही राख आपण आपल्या घरात वर्षभर ठेवायची आहे. जर का मुलं आजारी पडली, दृष्ट लागली, आपल्याला वाटलं काही वाईट बाधा त्रास देत असेल, तर अशा वेळेस आपण ह्या राखेने किंवा ही राख मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्यांच्या कपाळाला देखील लावायची आहे. त्याचप्रमाणे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि धनवृद्धी आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात राख टाकायची आहे. नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीची राख म्हणजेच भस्म आपल्याला घरात आणून कुटुंबातील सदस्यांना कपाळावर लावायचे आहे. यामुळे ऊर्जादृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर दूर होते. आर्थिक समृद्धीसाठी, पैशाची अडचण दूर करण्यासाठी होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही राख सकाळी घरी आणून एका लाल कपड्यात आपल्याला ही राख बांधायची आहे आणि घराच्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. यामुळे आर्थिक प्रगती होऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे वास्तुदोष दूर होण्यासाठी, घराची नजरबाधा दूर करण्यासाठी लाल कपड्यात थोडीशी राख बांधून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वर आतल्या बाजूने, घराच्या बाजूने आतल्या बाजूने तुम्ही ही पोटली मध्यभागी किंवा एका कोपऱ्यात तुम्ही ही बांधू शकतात. त्याचप्रमाणे बघा, नोकरी किंवा व्यवसायात समस्या असल्यास ही राख तुम्ही एका कागदावर ठेवून आपल्या ऑफिसच्या टेबलामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी देखील ठेवू शकतात. तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत, हे उपाय आपण आवर्जून करायचे आहेत. अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत.
होळी झाल्यानंतर उरलेली राख ही साधी सुधी नसते. हिंदू धर्मात या राखेला खूप पवित्र मानलं जातं. आपल्याकडे कोकणापासून विदर्भापर्यंत होळीच्या राखेचे अनेक चमत्कारिक उपाय सांगितले जातात आणि ते केले जातात. घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल, बघा एखादी वृद्ध व्यक्ती असेल, तर आपल्याला ही राख आणून त्या व्यक्तीला आपल्याला हाताला, पायाला, कपाळाला ही राख आपल्याला लावायची आहे. त्याचप्रमाणे ती व्यक्ती ज्या रूममध्ये असेल, ज्या बेडवर असेल, त्याच्या आजूबाजूला किंवा बेडखाली आपल्याला थोडी थोडी ही राख आपल्याला टाकायची आहे. यामुळे त्या व्यक्तीला बरे वाटण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काही बाधा असेल तर ती निघून जाते. नकारात्मक ऊर्जा असेल ती नाहीशी होते. घरात काही वाईट शक्ती असेल तर त्याचा प्रभाव हा कमी होण्यास मदत होतो. इतकी अत्यंत प्रभावी अशी ही राख आहे. त्यामुळे आपण आवर्जून होतील तेवढे उपाय करायचे आहेत.